झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी शीतल तेजवानीची पुण्यातील कोर्टात सुनावणी सुरू आहे। तपास अधिकाऱ्यांनी 13 पानी डिमांड कॉपी कोर्टात सादर केली आहे, तर महसूल विभागाचा 5 पानी रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आला। अटक होऊनही तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शीतल तेजवानीला मराठीतून नोटीस पाठवण्यात आली, मात्र शीतल तेजवानीला मराठी येत नाही असं तिच्या वकिलांनी कोर्टात दावा केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तेजवानीला आज कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। त्या दरम्यानच तपास अधिकाऱ्यांनी 13 पानी डिमांड कॉपी कोर्टात सादर केली, तर महसूल विभागाने 5 पानी रिपोर्ट जबाबही सादर केलेला आहे। आता कोर्टात देखील शीतल तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं। शीतल तेजवानीला चक्कर येते म्हणून तिला बसायला खुर्ची द्या असं तिच्या वकिलांनी कोर्टाकडे मागणी केलेली होती, विनंती केलेली होती आणि तिला बसण्यासाठी खुर्चीही देण्यात आलेली आहे। झी 24 तासने हे सगळं गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणलेलं आहे आणि त्यानंतर आज शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे, तर तिथे देखील शीतलचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शीतल तेजवानी अटकेचं कारण आणि त्याची पार्श्वभूमी एकच आहे असा देखील युक्तिवाद यावी तेजवानीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या कोर्टात तपास अधिकाऱ्यांकडूनही कोर्टात युक्तिवाद सध्या सुरू आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, काय नेमका दावा यावी तेजवानीच्या वकिलांकडून कोर्टात केला जातोय? काय ताजे अपडेट आहे? कोर्टात सध्या काय सुरू आहे? रवीना, मागील 1.5 तासांपासून हा युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादामध्ये शीतल तेजवानीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद सुरू केलेला आहे। जी अटक करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा हा सातत्याने तेजवानींच्या वकिलांकडून केलेला जातोय। वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळ्या केसच्या या ठिकाणी दस्तावेज या ठिकाणी त्यांनी वाचून दाखवलेले आहे। जवळपास 1.5 तासांपासून हा युक्तिवाद सुरू आहे। मात्र आता हे सगळे आरोप जे आहेत ते सरकारी वकिलांनी फेटाळून लावलेले आहेत। जी अटक झालेली आहे ती नियमानुसार झालेली आहे। शीतल तेजवानीला नियमानुसार तिला नोटीस बजावलेली होती, तिला मंड मारण्याची वेळ दिली होती, त्यानंतरच ही अटक करण्यात आलेली आहे असा प्रत्युत्तर या ठिकाणी आता शीतल तेजवानींच्या विरोधात असलेल्या वकिलांना सरकारी वकिलांनी या ठिकाणी दिलेले आहे। एवढेच नाही तर या दरम्यान शीतल तेजवानीला घाम सुद्धा फुटलेला पाहायला मिळतोय। सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर हे आता प्रेशर आलेलं पाहायला मिळतंय, मात्र त्यांचा तोरा काही केल्या कमी होता दिसत नाहीये। कारण त्यांना बसण्यासाठी आता त्यांनी कोर्टाची परमिशन घेऊन खुर्ची मागवलेली आहे। त्यांना उभं राहायला त्रास होत असल्याचं त्यांनी वकिलामार्फत त्यांनी कोर्टाची परमिशन घेऊन त्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्ची मागवलेली आहे। मात्र या सगळ्या दरम्यानमध्ये शीतल तेजवानी आहेत ते मास्क लावूनच त्या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात। मात्र आता कुठेतरी त्यांना घाम फुटलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सातत्याने या युक्तिवादामध्ये शीतल तेजवानींवर जी अटकेची कारवाई आहे ती बेकायदेशीर केल्याचा युक्तिवाद आहे तो तिच्या वकिलांकडून करण्यात आला आहे। मात्र या गुन्ह्यातील जे तपास अधिकारी आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शीतल तेजवानीची जी कारवाई केलेली आहे ही कायदेशीर आहे। कायद्यानुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, त्यांना म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा तपास हा योग्य दिशेने चालू आहे असा युक्तिवाद आहे तो या ठिकाणी जोरदार सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्यामध्ये शीतल तेजवानीचा तोरा काही केल्या कमी होत नसल्याचं पाहायला मिळालं आहे। मात्र आता काही वेळात या निर्णयावरील कारण आर्थिक गुन्हे शाखेचे जे पोलीस अधिकारी आहेत, जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी 14 दिवसांची या ठिकाणी पोलीस रिमांडची मागणी केलेली आहे। कारण हे प्रकरण मोठ्या प्रमाणात आहे, काही कागद आणि दस्तावेज तपासणीसाठी वेळ लागणार असेल। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी काल तिचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतलेला आहे, त्याचा पासवर्ड सुद्धा शीतल तेजवानी ही देत नाहीये। सहकार्य कुठेतरी पोलिसांना होत नसल्याचं वारंवार या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आत्ताच्या या ठिकाणी ज्या शीतल तेजवानींच्या वकिलांकडून जे आरोप करण्यात आलेले आहे ते आरोप अमान्य असल्याचं या ठिकाणी सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। निलेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।